नमस्कार. आज आपण ITI दिंडोरीच्या 2026च्या ॲडमिशन प्रोसेसची A to Z माहिती घेणार आहोत. एका यशस्वी टेक्निकल करिअरची सुरुवात कशी करावी याचा हा एक परफेक्ट डिजिटल ब्लूप्रिंट आहे. चला तर मग थेट मुद्द्याला हात घालूया आणि पाहूया या उज्ज्वल भविष्याची सुरुवात नेमकी कशी होणार. या संपूर्ण माहिती सत्रात आपण 5 मुख्य गोष्टींवर फोकस करणार आहोत. सुरुवातीला करिअरच्या अफलातून संधी, त्यानंतर उपलब्ध कोर्सेसचा आढावा, सर्वात महत्त्वाच्या अशा ॲडमिशनच्या 3 आवश्यक स्टेप्स, महत्त्वाच्या तारखा आणि फी, आणि शेवटी ॲडमिशनचे नियम आणि मिळणारा सपोर्ट. चला आपल्या पहिल्या आणि सर्वांच्या आवडीच्या विषयाकडे वळूया. करिअरच्या उत्तम संधी. ITIमध्ये ॲडमिशन घेण्याचं अंतिम उद्दिष्ट काय असतं? तर हमखास रोजगार मिळवणे आणि इंडस्ट्रीसाठी स्वतःला पूर्णपणे तयार करणं, बरोबर? आणि हीच ती सर्वात भारी गोष्ट आहे जी प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. ITI दिंडोरीमध्ये एकूण 440 सीट्स उपलब्ध आहेत, तब्बल 440. अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच कटिंग एज टेक्नॉलॉजी शिकण्याची, जागतिक पातळीवर मान्यता मिळवण्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 100% रोजगाराची हमी मिळवण्याची ही एक खूप मोठी सुवर्ण संधी आहे. आता करिअर आउटकम्सकडे पाहूया. इथे फक्त एकाच फील्डमध्ये नाही तर 3 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तम संधी मिळतात. रेल्वे, डिफेन्स, MSEB आणि BSNL सारख्या सरकारी क्षेत्रांमध्ये सुरक्षित नोकरीचे दरवाजे उघडे आहेत. L&T, गोदरेज, LG आणि HAL सारख्या टॉपच्या प्रायव्हेट आणि मल्टीनॅशनल कंपन्यांमध्येही भरपूर स्कोप आहे. आणि स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी सुद्धा इथे पूर्ण तयारी करून घेतली जाते, अगदी रेडी टू गो. पुढचा भाग आहे उपलब्ध कोर्सेसचा आढावा. वेळेनुसार आणि करिअरच्या टार्गेटनुसार नेमका कोणता कोर्स निवडायचा हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. इथे मुख्यत्वे 2 पर्याय उपलब्ध आहेत, 1 वर्षाचे कोर्सेस आणि 2 वर्षांचे कोर्सेस. 1 वर्षाचा कोर्स हा फास्ट ट्रॅक एम्प्लॉयमेंट देतो, म्हणजेच लवकर शिक्षण पूर्ण करून लगेच नोकरी मिळवण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. उदाहरणार्थ कोपा किंवा डिझेल मेकॅनिक. दुसरीकडे 2 वर्षांचे कोर्सेस सखोल तांत्रिक ज्ञान म्हणजेच इन डेप्थ टेक्निकल नॉलेज देतात, ज्याचा उपयोग पुढे जाऊन हायर लेव्हल रोल्ससाठी होतो, जसे की ICTSM किंवा मोटर व्हेकल मेकॅनिक. इथे एक अतिशय महत्त्वाची कॉन्सेप्ट समजून घ्यायची आहे, ड्युअल सिस्टम ट्रेनिंग किंवा ज्याला DST म्हणतात. विशेषतः ऑटोमोबाईल कोर्सेसमध्ये ही सिस्टीम वापरली जाते. DST म्हणजे नेमकं काय? तर वर्गातली थिओरी शिकता शिकताच थेट कंपनीमध्ये जाऊन प्रॅक्टिकल हँड्स ऑन अनुभव घेणे. याचाच अर्थ शिक्षण सुरू असतानाच प्रत्यक्ष इंडस्ट्रीसाठी रेडी होणं. हे खरोखरच एक गेम चेंजर आहे. आता इथल्या ट्रेड क्लस्टर्सवर एक नजर टाकूया. डिजिटल आणि IT साठी कोपा आणि ICTSM आहेत. ऑटोमोबाईल मास्टर्समध्ये डिझेल आणि मोटर व्हेकल मेकॅनिक आहेत. कोर इंडस्ट्रीमध्ये फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट आणि शीट मेटलसारखे भक्कम ट्रेड्स आहेत. पॉवर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि RAC आहेत. तर मॉडर्न बिल्डरसाठी कार्पेंटर आणि वुडवर्क टेक्निशियन. थोडक्यात सांगायचं तर आवडीनुसार प्रत्येक क्षेत्रासाठी एक स्पेशलाइज्ड आणि इंडस्ट्री बॅक्ड मार्ग इथे उपलब्ध आहेच. आता वळूया या संपूर्ण गाईडच्या सर्वात क्रिटिकल आणि महत्त्वाच्या भागाकडे, ॲडमिशनच्या 3 आवश्यक स्टेप्स. ही प्रोसेस नॉन नेगोशिएबल आहे, म्हणजे ही कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीच लागते. या 3 स्टेप्स क्रमाने पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिली स्टेप ऑनलाईन ॲप्लिकेशन भरणे. दुसरी स्टेप डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण करणे. आणि तिसरी स्टेप ऑप्शन फॉर्म सबमिट करणे. लक्षात ठेवा, या 3 टप्प्यांतच ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होते. याशिवाय ॲडमिशन कन्फर्म होत नाही. इथे एक मोठी धोक्याची घंटा म्हणजेच वॉर्निंग आहे. जर फक्त ऑनलाईन फॉर्म भरला पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण केलंच नाही तर तो अर्ज कोणत्याही राऊंडसाठी विचारात घेतला जाणार नाही. म्हणजेच प्रत्यक्ष इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन कागदपत्रे तपासणे हे ॲब्सोल्युटली मॅन्डेटरी आहे. ही स्टेप अजिबात स्किप करून चालणार नाही. आता पाहूया पुढचा महत्त्वाचा टप्पा, महत्त्वाच्या तारखा आणि फी. ही माहिती आत्ताच कुठेतरी लिहून ठेवा, कारण वेळ खूप महत्त्वाची आहे. या डेडलाईन्सकडे नीट लक्ष देऊया. 22 मे 2026 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाले आहेत. 23 मे पासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुद्धा सुरुवात झाली आहे. आणि 9 जून 2026 पासून पहिल्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म्स ओपन होतील. ॲप्लिकेशन विंडो सध्या चालू आहे,
त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाईन जाऊन पुढच्या स्टेप्स पूर्ण करणं गरजेचं आहे. ॲप्लिकेशन फी स्ट्रक्चर अगदी क्लिअर आहे. राखीव म्हणजेच रिझर्व्ड कॅटेगरीसाठी ₹100, अनरिझर्व्डसाठी ₹150, राज्याबाहेरील उमेदवारांसाठी ₹300 आणि NRI म्हणजेच NRIसाठी ₹500 फी आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे सर्व पेमेंट्स फक्त आणि फक्त ऑनलाईन गेटवेद्वारेच स्वीकारले जातील. त्यामुळे ऑनलाईन पेमेंटची तयारी नक्की ठेवा. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, नियम आणि कॅन्डिडेट सपोर्ट. अर्ज करताना कोणते नियम पाळायचे आणि अडचण आल्यास मदत कुठे मिळेल ते पाहूया. काही बेसिक पण अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत जे काटेकोरपणे पाळायचे आहेत. एका उमेदवाराने फक्त एकच अर्ज किंवा सिंगल ॲप्लिकेशन नोंदवावं. स्वतःच्या पासवर्डची गोपनीयता अगदी स्ट्रिक्टली पाळावी आणि सर्व अर्ज फक्त admission.dvet.gov.in, admission.dvet.gov.in याच अधिकृत वेबसाईटवरून सबमिट करावेत. दुसऱ्या कोणत्याही साईटवर जाऊ नये. आता ऑनलाईन प्रोसेस करताना काही अडचण आली तर काय करायचं? तर अजिबात टेन्शन घेण्याचं कारण नाही. ITI दिंडोरी येथे दररोज सकाळी 10 ते 11 या वेळेत निशुल्क मार्गदर्शन सत्रे म्हणजेच फ्री गायडन्स सेशन्स आयोजित केली जातात. तिथे थेट जाऊन मदत घेता येते, जेणेकरून फॉर्म भरताना चुका होण्याची शक्यताच उरत नाही. तर सर्व माहिती आपल्या समोर आहे. ITI दिंडोरीमध्ये हमखास नोकरीच्या उत्तम संधी वाट पाहत आहेत. मग आजच QR कोड स्कॅन करून आपली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेप पूर्ण करण्याची तयारी आहे का? वेळ न दवडता आजच आपली सीट निश्चित करा आणि एका उज्ज्वल करिअरची सुरुवात करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सत्रात. धन्यवाद.